गाईज आता रेडी झालेलो आहे आणि आता वेसावा रिसॉर्टला इव्हेंटसाठी जायचं आहे. काय मस्त वातावरण आहे बघा. आणि आता विसावा रिसॉर्टला पोहोचलेलो आहे फायनली. आणि इकडे तुम्हाला सांगतो आज एंगेजमेंट आणि संगीत सोहळा असणार आहे. 2 एंगेजमेंट असणार आहेत, म्हणजे 2 कपल आहेत. आणि इकडे नाश्ता करून घेतला. अविनाश सगळ्यांना काय करायचं ते फोनवर डिस्कस करून घेतो आहे. आता अविनाशने सगळ्या गोष्टी समजवलेल्या आहेत, दिवसभराच्या एंट्र्या सगळ्यांना. आणि तुम्हाला सांगतो इकडे आता ही एंगेजमेंटचा हॉलला एंगेजमेंट चालू झालेली आहे. आता 2 एंट्र्या असतील, कपल एंट्र्या मी तुम्हाला आता दाखवणार आहे. आणि इकडे यांच्या रसम चालू आहेत. इकडे यांच्यामध्ये खूप भारी वेगवेगळ्या रसम असतात आणि खरंच प्रॉपर सगळ्या गोष्टी करतात ती लोक, कारण की त्यांच्या पद्धतीला संस्कृतीचा ओढा किंवा त्यांची पद्धत सगळी पूर्ण फॉलो करतात ही लोक. आणि आता इकडे केकही आलेला आहे. आणि ही बघा फर्स्ट एंट्री. आणि आता तुम्हाला सेम सेकंड एंट्री पुढे असेल तर तुम्ही बघा एंट्र्या कशा आहेत. बबल एंट्री आम्ही आता करत आहोत. तुम्ही बघितले असेल. तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला हवे असेल मुंबईमध्ये कुठेही एंट्र्या करायच्या असतील किंवा वेडिंगचे सर्व प्लॅन पाहिजे असतील तर तुम्ही हिंडा इव्हेंट्सला कॉन्टॅक्ट करू शकता. हे सेकंड एंट्री बघा. आणि आता एंगेजमेंट यांची झालेली आहे. आणि आता तुम्हाला सांगतो इकडे संगीत असणार आहे संध्याकाळी. आणि इकडे सेटअप चालू आहे. आता हे बघा आमची पोरं करून घेतात. आणि इकडे बघा फॉरेनरचा गरबा चालू आहे. आणि इकडे आणि त्यांच्या रस्म वेगवेगळ्या चालू आहेत बघा. आणि आता तुम्हाला रात्रीचा व्ह्यू दाखवणार आहे मी थोड्याच वेळात. हे बघा आता मी बोललेलो संगीत, आता हे संगीतचं सेटअप रेडी झालेलं आहे. आणि बरेच काही इकडे गोष्टी असणार आहेत. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. इकडे ड्रायस मटका आहे, इकडे स्पायरो आहेत सगळं. आणि आता ह्या संगीतच्या एंट्र्या सेकंड एंट्री. आणि आता यांचं संगीत फंक्शन चालू झालेलं आहे. आणि तुम्ही आता बघा, एन्जॉय करा. So after this great selfie. आता इकडे यांची संपूर्ण फॅमिली गरबा खेळणार आहे. वा, खूप संस्कृतीचं यांच्या यांनी जतन केलेलं आहे. हे बघून खूप छान वाटते. इकडे यांचा गरबा आता 2 ते 2.5 तास असणार आहे. तोवर म्हटलं जेवून घेऊया आणि जेवायला आलो. तुम्हाला सांगतो मी पदार्थाची नावं सांगू शकत नाही, कारण सांगायला गेलो की तर 8 मिनिटंही पुरणार नाहीत. इकडे मला जे आवडतात ते पदार्थ मी घेतलेले आहेत जेवणासाठी. हे आहे माझं आजचं जेवण. खूप सारे पदार्थ आहेत, नाही म्हटलं तर 4 प्लेट लागतील एकदम घ्यायचं म्हटलं तर. जेवण झालं आणि इकडे पुन्हा रिटर्न आलो. संगीत फंक्शन आहे तिकडे. खूप भारी वाटलं ह्या सगळ्या गोष्टी बघून. so much, everybody. Thank you so much. Thank you so much. Jai
गाईज 12:30 वाजले तर आता रूमवर पोचलेलो आहे आणि उद्या लग्न असणार आहे. तरी उद्याचाही व्हिडिओ बघा आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.